आज नाही उज्ज्वल निकम यांना आत्तापर्यंत आपण कोर्ट रूममध्ये पाहिलं आहे, अनेकांचे प्रतिवाद्यांचे किंवा अनेकांचे वाभाडे करताना आणि बारकाईनं अभ्यास करताना. आज आपल्याला उज्ज्वल निकम भेटले आहेत एका जिममध्ये आणि ते नियमित जिमला जातात आणि एवढ्या व्यस्ततेत सुद्धा त्यांनी आपल्या फिटनेसला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. मात्र हे सगळ्यामध्ये ते कसं वेळ देतात फिटनेसला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कृष्णा, प्रथम मी तुमचं कौतुक करतो, कारण तुम्ही पिछा म्हणजे एवढ्या सकाळी माझा करत असाल याची मला कल्पना नव्हती. परंतु मी कोणाची वाभाडे काढत नाही न्यायालयात. मी फक्त कायद्याने गुन्हा कोणी केला आहे आणि तो गुन्हा सिद्ध झाला आहे का नाही हे न्यायालयात मांडत असतो. घाम तर काढता समोरच्याचा? घाम काढत नाही, आवाज माझा जोरात असण्याकरता मी जिममध्ये येत असतो असं म्हटलं तर ठीक आहे. तुमचा आवाज खणखणीत आहे हे आम्हाला माहीत आहे. मी जसं म्हटलं की तुम्ही समोरच्याचा घाम देखील काढता, म्हणजे तुमच्या वक्तृत्वातून, तुमच्या वाक्यरचनेतून, तुमच्या प्रभावातून तो घाम आणि हा घाम याचं सांगड कसं घालता, म्हणजे जिममधल्या घामाचं आणि तिकडच्या घामाचं? पुन्हा एकदा स्पष्ट करतो, न्यायालयात मी कोणाचाही घाम काढत नाही. ज्यांना माझ्या बोलण्यामुळे ज्यांची दुष्कृत्य ज्यांना आठवत असेल त्यांना आपोआप घाम येत असेल, त्याला माझा नाईलाज आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की माझा हा एक प्रॅक्टिस म्हणा, कारण मी महाराष्ट्रात खटल्यांच्या निमित्ताने अनेक जिल्ह्यात जात असतो आणि जिम शारीरिक कसरत करून तुमचा जो स्ट्रेस असतो, मानसिक तणाव असतो, हा दूर होतो. आणि म्हणून मी ज्या जिल्ह्यात प्रथमतः येतो त्या जिल्ह्यात चांगली जिम कुठली आहे याचा मी तपास करतो आणि त्या जिममध्ये मी जातो. ट्रेनर्सना मला शिकवायला आवडतं, मला त्यांच्याकडनं प्रत्येक ट्रेनरकडनं शिकून घ्यायला आवडतं, कारण मी अनेक जिममध्ये अनेक ट्रेनर्सना बघितलेलं आहे. प्रत्येकाची सांगण्याची हातोटी काय आहे आणि मी वेडा आहे असा आविर्भाव केला की मग ट्रेनरही आपल्या मनापासून शिकवतात. असा माझा वेळ कसा काढता, कारण की प्रवास या सगळ्यातून प्रत्येक ठिकाणी नवा जिल्हा. नाही, मी पहाटे 5ला उठतो. किती मला आता मी आज इथे आलो जवळजवळ रात्री 11:30-11 वाजता आलो. म्हणजे मुंबई संभाजीनगरहून बाहेर रोड इथे आलो आणि माझा कटाक्ष असतो, म्हणजे काल रात्री तर मला 12 वाजले झोपायला, 11:30 नेहमीच होतं तसं. पण 5 वाजता उठतो, 6पर्यंत जिम, 6 ते 7 किंवा 6:30, पावणे 7, 7:30 असा जिमचा 1-1.25 तासाचा माझा ठराविक. मुंबईला जिम वेगळी, नागपूरला वेगळी, अकोल्याला वेगळी, कोल्हापूरला वेगळी, सांगलीला वेगळी, सगळ्या ठिकाणच्या जिल्ह्यात वेगळ्या जिम आहे. आणि माझा तुमच्या मार्फत सगळ्यांना हाच सल्ला आहे की आपण जर जिम केली तर आपल्या मनात नेहमीच चांगले विचार येतात, सकारात्मक विचार येतात. आणि म्हणून आपल्या श्रोत्यांना देखील मी आवाहन करेल की शारीरिक कसरत करा. फिटनेस किती महत्वाचा आहे, म्हणजे खास करून फिटनेस कुठल्याही व्यवसायामध्ये. आता ही जिम ज्यांची आहे ते व्यवसायाने डॉक्टर आहेत, पेडियाट्रिक डॉक्टर आहेत, परंतु ह्या डॉक्टरांनी एक केवळ छंद, पण मी त्यांच्याकडे बघितलं काही लोकांना नंबर 2चा पैसा इतरत्र वळवायचा असतो, परंतु यांची ओळख जेव्हा झाली तेव्हा त्यांची शरीरयष्टी बघितल्यानंतर वाटलं खरोखर हे फिट आहेत आणि फिटनेसमध्ये इंटरेस्ट घेत आहेत. म्हणजे मग बाकीच्या कुठल्या शंकेला जागा राहत नाही. आणि म्हणून जिम ही आपल्या आयुष्यामध्ये किंवा कुठलाही व्यायाम म्हणा हा महत्त्वाचा असतो. अर्थात काहींना चालणं आवडतं, काहींना फिरणं आवडतं, काहींना, पण ज्याने ज्याच्या प्रकृतीच्या मानाने तो शारीरिक कसरत केली पाहिजे. एखादा वकील चुकला किंवा त्याला तुम्ही कशी चूक झाली हे सांगता, हे कसं कायद्यात बसत नाही हे सांगता, कलम कसं चुकीचं आहे हे सांगता. तुम्ही ज्यावेळेस फिटनेस करता, ज्यावेळेस तुम्ही एखादी चुकीची कृती करता, त्यावेळेस तुम्हाला एखाद्या जिमच्या ट्रेनरने काय एकदम असं बोललंय चूक आहे तुमचं? नाही, घाबरतात तुम्हाला? नाही, घाबरत नाही. मी ट्रेनरना नेहमीच विचारतो, मेरा फॉर्म तो बराबर है भाई? त्यांना हाँ बिल्कुल बराबर, थोड़ा अंदर कीजिए, हाथ थोड़ा ऊपर कीजिए.
तेवढं करायचं. त्यांचंही समाधान असतं की मी काहीतरी नवीन शिकवलं, मलाही त्यांना समाधान द्यायचं की तुम्ही चांगलं शिकवत आहात. हा समजुतीचा प्रकार असतो. परंतु एक निश्चित गोष्ट आहे की सगळे ट्रेनर्स हे वेल ट्रेंड असतात. म्हणजे ज्याला काही येत नाही किंवा ज्याला शारीरिक सवय नाही अशा प्रकारचे ट्रेनर कुठेही मी बघितले नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अनेक जण जिम करताना किंवा व्यायाम करताना वेळेअभावी टाळतात किंवा वेळ नाही आहे, ॲडजस्ट होत नाही आहे म्हणून टाळतात. तुम्ही एवढ्या व्यस्ततेतून सगळं करून तुम्ही फिटनेसला 1 तास स्वतःसाठी देता. जी अशी लोकांच्या मनामध्ये विचार येतो की आज नाही उद्या करू, हा उद्या कधी उगवतच नाही, म्हणजे अशा पद्धती, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? की नाही, मी निश्चित त्या सगळ्यांना सांगेल की ज्यांच्या अंगात आळस आहे, हा आळस आपण दूर केला पाहिजे. तुम्ही फक्त स्वतःकरता जगायचे नाही, तर कुटुंबाकरता आणि समाजाकरता आणि पर्यायाने देशाकरता. कारण असं आहे की तुम्ही ज्या व्यवसायात असाल, जे काम करत असाल, त्याच्यामुळे तुम्ही अप्रत्यक्षपणे देशाची सेवा करत असतात, प्रामाणिकपणे काम चांगलं केलं. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आपलं जे उद्दिष्ट असतं त्या उद्दिष्टाला या शारीरिक कसरतीपासून एक प्रकारची ऊर्जा मिळते. म्हणजे माझा व्यवसाय तर आपल्याला माहिती आहेच की गुन्हेगारांच्या विरुद्ध लढणं, कायद्याने ते गुन्हेगार साबित करणं, त्यांच्या मनामध्ये धडकी भरवणं, आणि ही जी ताकद, जी स्फूर्ती आहे, ही मला जिम माध्यमातून मिळते. अर्थात कुठलंही शारीरिक कसं, आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिम चांगली आहेच. उज्ज्वल निकमांना जिममधून काय मिळालं आयुष्यामध्ये? मला हे बघा, लोकांना एक मात्र निश्चित सांगेल की मला जिममधून मिळाले असेल तर ऊर्जा. माझा आवाज जरी आता अतिशय मृदू असला तरी तो अतिशय कठोर आणि कडक होऊ शकतो. याचाच अर्थ असा की तुमचा जो निर्धार असेल, या निर्धारापासून तुम्हाला कोणीही विचलित करू शकत नाही. कारण अनेक लोक असतात शंका कुशंका घेणाऱ्या. या सगळ्या लोकांना माझी वाणी, बोलणं हे जिमच्या माध्यमातून किंवा शारीरिक असून जे मिळालं आहे हे वरदान आहे. धन्यवाद. हे होते उज्ज्वल निकम सर. आत्तापर्यंत त्यांना आपण कोर्टरूममध्ये पाहिलं आहे, तेवढ्याच ताकदीनं त्यांनी व्यायामाचं महत्त्व या ठिकाणी पटवून सांगितलं आहे. जर एवढ्या व्यस्ततेतून ते व्यायाम करत असतील, व्यायामाला वेळ देत असतील, तर निश्चित या गोष्टीचा आपणही विचार केला पाहिजे आणि व्यायामासाठी आपल्या आयुष्यातला, म्हणजे आपल्या दिवसातला निदान 1 तास तरी दिला पाहिजे. हेच त्यांच्या एकंदरीत आत्ताच्या सगळ्या वक्तव्यावरनं समोर येत आहे. कॅमेरामन महेशसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.